नमस्कार. मी ॲडव्होकेट वैशाली अतुल कोरटे. आज आपल्याला म्युच्युअल डिवोर्स म्हणजे काय ह्या महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण आज बोलणार आहोत. आजकाल दोघांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नवरा बायकोमध्ये वाद होत असतो आणि परस्पर दोघांच्या संमतीने मग वाद झाल्यावर घटस्फोट घेण्याचा निर्णय होतो आणि मग त्यानंतर म्युच्युअल डिवोर्स ही प्रक्रिया सुरू होते, लवकर जर वाद मिटवायचा असेल तर. आजकाल डिवोर्सचे प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे आणि आजकाल नाते टिकवणे देखील खूप अवघड झालेलं आहे. छोट्या छोट्या गोष्टींवरून पती पत्नींमध्ये वाद निर्माण होत असतात आणि ते डिवोर्सपर्यंत येऊन थांबतात. दोघांनाही वेगळं व्हायचं असतं, पण कोर्टात डिवोर्सची मोठी प्रक्रिया असते, प्रोसिजर असते आणि त्यासाठी बराच काळ जातो आणि खर्चही वाढतो. म्हणून समजूतदारपणाने म्युच्युअल डिवोर्सच्या पद्धतीने डिवोर्स होतात. म्हणून आज आपण म्युच्युअल डिवोर्स म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. तो कायद्याने कसा घेतला जातो, कुठल्या कायद्याखाली होतो, कोणत्या कलमानुसार होतो आणि किती वेळ लागतो हे आपण बघणार आहोत. त्यात काय अटी असतात आपण ते पाहू. म्युच्युअल डिवोर्स म्हणजे पती पत्नी हे दोघांच्या संमतीने कोणताही आरोप न करता कायदेशीररित्या वेगळं होणं म्हणजेच म्युच्युअल डिवोर्स. त्यामध्ये आपण एकमेकांवर दोषारोप नसतात. दोघेही शांतपणे वेगळे होण्यास तयार असतात. कोर्ट फक्त संमती तपासते. म्युच्युअल डिवोर्सची ही पती पत्नीने दोघांच्या संमतीने घेतलेले हे निर्णय असतात तिघं. म्युच्युअल डिवोर्स कोणत्या कायद्याखाली आपल्याला मिळू शकतो तर हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 सेक्शन 13B नुसार. म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स सेक्शन 13B1 नुसार पती पत्नी किमान 1 वर्ष वेगळे राहत असले पाहिजे. एकत्र राहणे शक्य नाही. दोघांची घटस्फोटासाठी संमती असावी लागते. सेक्शन 13B म्हणजे 13B2 नुसार कोर्टात दुसरा अर्ज करणे, संमती कायम आहे का ते तपासणे आणि ते पूर्णपणे तपासले जाते. नंतर मग घटस्फोटाचा अंतिम आदेश होतो. तिसरं, हिंदू, बौद्ध, जैन, शीख यांना हा कायदा लागू आहे. म्युच्युअल डिवोर्स घेण्याच्या अटी कोणत्या आहेत तर विवाह हा वैध असावा, किमान 1 वर्ष वेगळं राहणं हे आवश्यक आहे, पती पत्नी दोघांची संमती यासाठी असली पाहिजे, जबरदस्ती किंवा दबावाखाली नसावा, सेटलमेंटचे मुद्दे ठरलेले असावेत. सेटलमेंट म्हणजे नक्की काय तर पोटगी, मुलांचा ताबा जर मुलं असतील तर, नंतर मालमत्तेचे वाटप हे आणि एकमेकांवर पुढे त्यांनी केस करू नये, म्हणजे नवरा बायकोवर करू नये आणि बायकोने नवऱ्यावर करू नये, या गोष्टी त्यात येतात. म्युच्युअल डिवोर्सची संपूर्ण प्रक्रिया आपण काय आहे ते पाहू आता. जॉईंट पिटिशन दाखल करायचं असतं दोघांनी मिळून, पती पत्नी दोघांनी मिळून करायचं. सेक्शन 13B1 अंतर्गत ही कारवाई होते. पहिल्या तारखेला दोघांची कोर्टात हजेरी लावली जाते. जबाब नोंदवला जातो, दोघांचा जबाब घेतला जातो. कूलिंग पिरियड म्हणजे साधारणतः 6 महिने. काही केसेसमध्ये कोर्ट माफ करते, सर्वच केसेसमध्ये हे होत नसतं. दुसऱ्या तारखेला दोघांची पुन्हा संमती घेतली जाते आणि कोर्ट अंतिम घटस्फोटाचा आदेश देत असतं. म्युच्युअल डिवोर्समध्ये किती वेळ लागतो तर साधारणतः 6 महिने ते 1 वर्ष लागत असतं. कधी कधी 3 ते 4 महिन्यामध्ये किंवा 2 महिन्यात देखील होत असतो म्युच्युअल डिवोर्स. हे शक्य आहे. म्युच्युअल डिवोर्सचे फायदे काय होतात? दोघांचाही वेळ वाचतो, दोघांचा खर्चही कमी होतो, मानसिक ताणतणाव देखील कमी होतो, प्रतिष्ठा देखील वाचते म्हणजे बदनामी होत नाही, मुलांवर त्याचे वाईट परिणाम होत नाही. जर मुलं असतील तर त्यांना ह्या गोष्टी घरामध्ये चर्चा होत असतात, तर दोघंही नाही म्हटलं तरी मुलांना थोडंफार कानावर पडतं आणि ते त्या विचार करून त्यांच्या मनावर तो परिणाम होऊ शकतो. कोर्ट केस लांबत नाही, म्हणून कोर्ट आणि कायदा म्युच्युअल डिवोर्सला प्राधान्य देते. म्युच्युअल डिवोर्समध्ये कोणत्या चुका टाळाव्यात तर घाईघाईत संमती देऊ नका, दबावाखाली अर्ज करू नका, भविष्यातील हक्क सोडताना काळजी घ्या. आपल्याला म्युच्युअल डिवोर्स म्हणजे भांडण न करता, आरोप न करता, कायद्याच्या चौकटीत राहून शांतपणे वेगळे होण्याचा मार्ग होय. हा व्हिडिओ आपल्याला माहिती लोकांना नक्की पाठवा आणि सांगा ही माहिती आपल्याला कशी वाटली सांगा. आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अशा कायदेशीर
माहितीसाठी आपल्याला कोणत्या विषयावर आणखी काय माहिती हवी असेल तर मला तसं कॉमेंटमध्ये लिहून पाठवा. धन्यवाद.